नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या NG सोल्युशन चॅनलवर. मित्रांनो, आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 13चं क्वेश्चन नंबर 6. मित्रांनो, आपण इथे 7 क्लासचा प्रॅक्टिस सेट 13 पाहणार आहोत. क्लास 7 त्यातला आपला 6वं एक्झाम्पल चाललेलं आहे. LCM काढायचा, फाइंड द LCM. तर 6वं एक्झाम्पल आहे मित्रांनो 15, 30 अँड 90 यांचा आपल्याला लसावी काढायचं आहे. मित्रांनो, लसावी काढताना आपण ते प्राईम फॅक्टर पद्धतीने काढत आहोत. तर ते आपल्याला जे मूळ संख्या दिलेल्या आहेत, प्राईम फॅक्टर म्हणजे मूळ संख्यांच्या स्वरूपात. आता आपण हा एक्झाम्पल पाहणार आहोत. 15, 30 आणि 90 यांचं आपल्याला फॅक्टर्स काढायचे आहेत. तर मित्रांनो, आपण पाहिलेले आहेत आपले प्राईम फॅक्टर कोणते कोणते आहेत, म्हणजे त्याच्यानेच आपल्याला भाग जात आहे. इथे प्राईम फॅक्टर आहेत 2, 3, 5, 7, 11, 13. म्हणजे ज्या संख्यांना फक्त त्याच संख्येने भाग जातो ते आपले प्राईम फॅक्टर आहेत. तर आपण इथे त्याचे प्राईम फॅक्टर काढायचे आहेत. आपण इथे 2ने भाग देणार आहोत. तर 2ने 15ला भाग जात नाही, त्यामुळे 15 जसे तसे लिहायचं. 30ला जातोय, 15 दुने 30 आणि 90ला सुद्धा जातोय, 45 दुने 90. तर हे 2ने आपण यांचे विभाजन केलेले आहे. त्यानंतर आता मित्रांनो, आपल्याला पुन्हा फॅक्टर्स पाडायचे आहेत. तर 15ला 2ने भाग जातोय की नाही ते बघायचं. 2ने भाग जात नाही, आपण 3ने भाग देऊया. 5 त्रिक 15, इथे पण 5 त्रिक 15 आणि इथे 15 त्रिक 45. मित्रांनो, इथे याचे फॅक्टर्स झालेले आहेत. फॅक्टर आपल्याला जोपर्यंत लास्टला 1 येत नाही तोपर्यंत काढायचे असतात. मित्रांनो, इथे आपण 5ला इथे 3ने भाग देऊ. 15ला जातोय म्हणून इथे 3ने भाग दिल्यानंतर 5ला जात नाही, ते जसं तसं लिहायचं. इथे पण 5ला जात नाही, जसं तसं. 15ला जातोय, 15 त्रिक 5 त्रिक 15, 5 आलं. मित्रांनो, आता इथे आपल्याला 2ने जाणार नाही, 3ने जाणार नाही, 5ने द्यायचं आहे. 5ने देऊ. 5 एके 5, 5 एके 5, 5 एके 5. खाली पूर्ण 1 आलेलं आहे. मित्रांनो, आपले फॅक्टर्स पाडून झालेले आहेत. आपले फॅक्टर हे आहेत. तर आपले LCM आहे. LCM म्हणजे लसावी आपला तो आहे यांचं सर्वांचं मल्टिप्लिकेशन. 2 × 3 × 3 × 5. तर त्यांचा आन्सर आलेला आहे 3 दुने 6 गुणिले 3 गुणिले 5, 6 सायत्रिक 18, 18 गुणिले 5, 18 पंचे 90. 90 हे आपलं LCM आलेलं आहे मित्रांनो. अशाच प्रकारे आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. आपल्याला प्राईम फॅक्टर काढायचे आहेत आणि जे फॅक्टर्स येतील त्यांचा सर्वांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे, म्हणजे ते आपल्याला LCM भेटतं. मित्रांनो, आपण 7th एक्झाम्पल पाहणार आहोत. 7th एक्झाम्पल आहे 105, 105 आणि 195 यांचं आपल्याला लसावी काढायचं आहे. मित्रांनो, यांचं लसावी आपण काढणार आहोत. 105, 195. मित्रांनो, मागे विषम संख्या असल्यानंतर त्याला सम संख्येने भाग जाणार नाही, म्हणजे प्राईम आपले 2ने भाग जाणार नाही. तर त्यामुळे आपण 3ने भाग देऊन पाहूया. तर आपल्याला 3ने सुद्धा 105, 3ने सुद्धा भाग जाणार नाही मित्रांनो. आपण नाही 3ने जातोय. 3 त्रिक 9, 1 5, 3 5 15. 3ने भाग दिल्यानंतर इथे
35 35 पाचे 135 त्रिक 105 आणि 195ला देणार आहोत आपण. 195 डिवायडेड बाय 3 साई त्रिक 18 राहिला 1 वरून घेतले 5 3 पाची 15 आपला आलेला आहे इकडे 65. आपण 3ने भाग दिल्यानंतर 35 आणि 65 आलेला आहे. आता मित्रांनो इथे आपल्याला 3ने भाग 3 एके 3 आणि इथे 3 एके 3 बाकी 2 राहते. 35ला 3ने भाग जात नाही तर इथे आपण 5ने देऊ. 5ने दिल्यानंतर 7 पाचा 35 आणि इकडे 65ला 13 ते 26 ते 39 ते 54 तेरी पाची 65 13ने गेलेला आहे. तर मित्रांनो इथे पुढे 7ला भाग फक्त 7 या संख्येने जातोय. 7 एके 7 13ला 7ने जात नाही त्यामुळे 13 जसं तसं. त्यानंतर 13ला फक्त 13नेच भाग जातो. इथे 13ने देऊया. इथे 1 जसं तसं 13 एके 13. इथे दोन्ही ठिकाणी 1 1 आलेलं आहे म्हणजे आपले फॅक्टर्स आपण सर्व काढून झालेले आहेत. तर LCM म्हणजे आपण जे फॅक्टर्स आलेले आहेत काढलेले आहेत त्यांचं सर्वांचं मल्टिप्लिकेशन 3 × 5 × 7 × 13. तर 3 × 5 15 × 7 × 13 15 7 5 उधरचे म्हणजे 105 × 13 105 गुणिले 13 किती येतात मित्रांनो? 105 गुणिले 13 5 त्रिक 15शी 5 हातच्याला 1 3 0 0 ना 1 1 3 एके 3 इथे घेतला 0 5 एके 5 1 0 0 1 1 1 5 5 ना 1 6 3 1 1365. हा मित्रांनो आपला LCM आलेला आहे. मित्रांनो आपण अजून एक एक्झाम्पल घेणार आहोत. एक्झाम्पल नंबर 8. आपल्याला LCM काढायचा आहे. एक्झाम्पल आहे 12 15 आणि 45. याचा आपल्याला मित्रांनो लसावी काढायचा आहे. तर आपण तिन्ही संख्या उभ्या पद्धतीने मांडणार आहोत. 12 15 आणि 45. मित्रांनो आपले प्राईम फॅक्टर्स आहेत. प्राईम फॅक्टर्स काढायचे आहेत. प्राईम नंबर कोणते आहेत आपले 2 3 5 7 11 13 यापुढे पण आहेत. ते आपल्याला पण याच्या व्यतिरिक्त आपण जास्त पुढे जात नाही. तर आता 12ला आपल्याला 12ला 2ने भाग जातो म्हणून 2ने डायरेक्ट आपण देऊया. 6 दुने 12 15ला जात नाही म्हणून ते जसे तसे. ज्या संख्यांना भाग जात नाही ते LCM मध्ये आपण जसे तसे लिहितो. 45ला जात नाही जसे तसे. इथे सुद्धा आता 2ने फक्त 6ला भाग जातोय तर आपण 2ने भाग देऊया. 3 दुने 6 ते 15 जसे तसे 45 जसेच्या तसे. त्यानंतर मित्रांनो इथे 3ने भाग जातोय. 3 एके 3 5 त्रिक 15 आणि इथे 15 त्रिक 45. आता इथे मित्रांनो एकाला नाही 15ला 3ने जातोय म्हणून आपण 3ने पुन्हा भाग देऊया. एकाला जात नाही म्हणून जसं तसं. 5ला जात नाही जसं तसे. इथे 5 त्रिक 15 5. त्यानंतर मित्रांनो आता इथे 5ने भाग जातोय. 1 जसं तसं 5 एके 5 5 एके 5. खाली तिन्ही 1 1 आले म्हणजे आपले प्राईम फॅक्टर काढून झालेले आहेत. आपले प्राईम फॅक्टर हे आहेत तर त्यांचं आपण LCM म्हणजे त्या प्राईम फॅक्टरचं आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत. मल्टिप्लिकेशन करताना 2 × 2 × 3 × 3 × 5
यांचा गुणाकार येतो मित्रांनो 2 दुणे 4 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 4 त्रिक 12 गुणिले 3 गुणिले 5 12 12 24 12 त्रिक 36 गुणिले 5 36 गुणिले 5 किती येतात मित्रांनो? आपण उभी मांडणी करू. 36 गुणिले 5 6 पंचे 30 शून्य 4 3 5 त्रिक 15 आणि 3 18. आपला लसावी आलेला आहे मित्रांनो 180. आपला लसावी आहे कोणत्या संख्यांचा? 12 15 आणि 45चा लसावी आहे 180. तर मित्रांनो आपले प्रॅक्टिस सेट 13चे 6वा 7वा आणि 8वा एक्झाम्पल झालेला आहे. आता राहिले आपले 9 आणि 10 हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण असेच संपूर्ण प्रश्नसंच आपण अनुभवणार आहोत, यामधून सॉल्व करून घेणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.